धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार, कर्मदंड मराठीवर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करतोय। आता आपण आहोत मुरुम शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यात। शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात बेळम येथे विद्युत प्रवाहाचा झटका लागून माकड जखमी अवस्थेत पडलेला असताना मुरुम येथील एका युवकाने त्या माकडाला उपचारासाठी मुरुम येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात आणलेला आहे आणि त्यावरती उपचार चालू आहे। तर त्याबाबत आपण सविस्तर त्या युवकाशी चर्चा करूया। नेमकी ही घटना कुठे घडली, केव्हा घडली, त्याबाबत कर्मदंडच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। कर्मदंड मराठीवर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। आपलं नाव आणि गाव आणि हे माकड जखमी अवस्थेत तुम्हाला कुठं आढळलं? माझं नाव प्रदीप गुरुनाथ गव्हाणे, मी सर्पमित्र म्हणून मुरुम शहरामध्ये काम करतोय। हे आपल्याला बेळमून इथं कारभारीच्या शेतामध्ये आढळलेलं आहे। आपण त्याला करंट लागलेलं होतं, त्या टायमाला त्यांनी आपल्याला कॉल करून सांगितलं आणि आपण त्या स्पॉटला जाऊन तिथं या माकडाची पूर्ण बघून त्याला रेस्क्यू करून आपण तिथं मुरुम येथील सरकारी दवाखान्यामध्ये आपण त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी आणलेलं आहे। साधारण कधी सकाळी घटना घडलेली आहे काय? सकाळी या माकडाला सकाळी 5:30 वाजता करंट लागलेलं होतं। आपल्याला कॉल आला सकाळी 6:30 वाजता। आपण 6:30 वाजता कॉल आल्यानंतर लगेचच आपण कॉल आल्याला लगेच आपण त्या क्षणी पोहोचलो। एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण त्या जागी स्पॉटला पोहोचलेलो। आता सध्या उपचार चालू आहे? उपचार चालू आहे। बेळम शिवारामध्ये हे माकड जखमी अवस्थेत आढळलेलं असताना तेथील शेतकऱ्यांनी मुरुम येथील युवकाला फोन केला असता मुरुम येथील युवकाने प्रदीप गव्हाणे जे सर्पमित्र म्हणूनही काम करतात, तर त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन माकडाला मुरुम येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणलेला आहे आणि त्या माकडावरती उपचार चालू आहे। सद्यस्थितीमध्ये माकडाची परिस्थिती चांगली असून त्यावरती पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कर्मचाऱ्याच्या वतीने रीतसर उपचार करण्यात येत आहे। कर्मदंड मराठीवर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा।